भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात हुकुमशाही आणणार आहेत. देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे असे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात असतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हुकुमशाहीचे आरोप करणारे विरोधक स्वतः धुतल्या तांदळाचे आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कशा प्रकारे विरोधकांचा आवाज दाबला आहे, याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इंडिया आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र संजय राऊतांनी अलीकडेच एक असं विधान केलंय ज्यामुळे या इंडिया आघाडीची हुकुमशाही प्रवृत्ती उघडकीस आली आहे. संजय राऊत म्हणाले आहेत की मला एक दिवसासाठी ईडी व सीबीआय द्या, मग बघा मी या संस्था कशा चालवतो. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला धमकी देताना म्हटलं होतं की एकदा आमची सत्ता येऊ द्या, मग बघा आम्ही कशा प्रकारे भाजपचा हिशोब करतो. सत्ताधाऱ्यांवर हुकुमशाहीचे आरोप करणाऱ्या संजय राऊत व त्यांच्या सहकारी पक्षांचा खरा हुकुमशाही चेहरा या माध्यमातून जनतेपुढे आला आहे. संजय राऊत हे बडबोले नेते आहेत म्हणून त्यांच्या वक्तव्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पण काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवारांचा राजकीय इतिहास बघितला तर त्यांची सत्ता असताना त्यांनी कशा प्रकारे आपल्या कार्यक्षेत्रात हुकुमशाही प्रवृत्तीने कारभार केला होता हे स्पष्ट होईल. काँग्रेस पक्षाचा विचार करायचा झाल्यास देशात ईडी व सीबीआयचा दुरुपयोग करण्यास सर्वात पहिले सुरुवात कोणी केली असेल तर काँग्रेस पक्षाने केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देऊन त्यांना कमजोर करण्याचं काम काँग्रेसने आपल्या सत्ता काळात केलं आहे. काँग्रेसमधील हुकुमशाही प्रवृत्तीचा विचार करायचा झाल्यास याचा एक फार भारी किस्सा आहे. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी 80च्या दशकात प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना काँग्रेसच्या कार्यक्रमात गाणं गाण्याचं निमंत्रण दिलं होतं. किशोर कुमारांनी गायला नकार देताच संजय गांधी यांनी तात्काळ आकाशवाणीवरून किशोर कुमार यांची सर्व गाणी ब्लॅकलिस्ट करावी असा आदेशच दिला होता. अगदी अलीकडचा विचार करायचा झाल्यास शरद पवारांविरोधात फेसबुक पोस्ट केली म्हणून मराठी अभिनेत्रीला कित्येक महिने तुरुंगात काढायला लागले होते. एअरफोर्स अधिकाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले म्हणून एअरफोर्स अधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना तर ताजी आहे. स्वतःच्या सत्ता काळात विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकांना यांनी दाबून टाकलाय. देशात हुकुमशाही आहे असा आरोप करणाऱ्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित आहे. देशात हुकुमशाही आहे तर मोदींवर टीका करणारे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कशा प्रकारे टीका करू शकतात? मोदी त्यांना त्रास का देत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. हुकुमशाही असलेल्या देशात विरोधी पक्ष नावाला तरी शिल्लक राहतात का, या प्रश्नाचं उत्तर चीन, रशिया आणि उत्तर कोरियाकडे बघूनच देता येईल. आज देशातील विरोधी पक्ष पातळी सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतो आहे. मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच किती मोठे हुकुमशाह आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. आज जे विरोधक मोदी यांच्यावर हुकुमशाहीचे आरोप करतायत त्यांचे हात सुद्धा रक्ताने बरबटलेले आहेत. सत्ता काळात सत्ताधारी स्वतःची मनमानी करतातच, हा राजकारणाचा अलिखित नियम आहे. सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.